अगली खबर का रुख करेंगे। बता दें आपको, खबर महाराष्ट्र के बुलडाणा से है, जहां सिरमेक संयुक्त कार्रवाई समिति द्वारा लंबित वित्तीय मांगों को लेकर बुलाए गए आंदोलन के तहत कर्मचारियों ने सोमवार को बुलडाणा जिले के सेगांव बस स्टैंड के सामने घंटियां बजाई और विरोध प्रदर्शन किया। यह आंदोलन राज्य सरकार के कर्मचारियों की तरह कर्मचारियों को वेतन, महंगाई भत्ता और वेतन वृद्धि का बकाया दिलाने के लिए आयोजित किया गया था। लेकिन यूनियन ने चेतावनी दी है कि इस आंदोलन का अगला चरण 29 जून से अनिश्चितकालीन धरना रहेगा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपली लाल परी ही सर्वसामान्य जनतेची एक जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाते। परंतु या जीवनवाहिनीच्या लोकसेवकाला नेहमी विभक्त भावना दिल्या जाते। त्यामध्ये त्यांच्या ज्या समस्या आहे त्याचे नेहमीच दुराकरण केल्या जाते। यामध्ये आज शेगाव आगारामध्ये संयुक्त कृती समिती मार्फत आज घंटानाद आंदोलन करण्यात आले। त्या घंटानाद आंदोलनाद्वारे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी सरकारला आम्ही घंटानाद आंदोलनाद्वारे एक भूमिका स्पष्ट करू इच्छितो। या घंटानाद आंदोलनाद्वारे आमचा जो प्रलंबित महागाई भत्ता आहे, घरभाडे भत्ता आहे, तसेच राज्य सरकारप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावे, या असंख्य मागणी करता आम्ही आज घंटानाद आंदोलन येथे केलेले आहे। तरी प्रशासनाने व सरकारने याची दखल घ्यावी। जर याची दखल घेतली नाही तर भविष्यात हे आंदोलन तीव्र करण्यात येईल। आज शेगाव आगारातील कर्मचाऱ्याच्या वतीने संयुक्त कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलनाचे करण्यात आले। त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन द्यावे, आमचा जो प्रलंबित महागाई भत्ता आहे 2016 पासून त्याचा फरक देण्यात यावा। रेट ऑफ इन्क्रीमेंट 3% दराने देण्यात आलेले आहे, परंतु त्याचा फरक अद्यापपर्यंत दिलेला नसून तसेच घरभाडे भत्ता हा 10, 20, 30 प्रमाणे देण्यात यावा। या प्रमुख मागण्यांसाठी शेगाव आगारातील संयुक्त कृती समितीच्या वतीने आज घंटानाद आंदोलन करण्यात आलेले असून या माध्यमातून सरकारपर्यंत हा आमचा आवाज जावा, या माध्यमातून हा पहिला टप्पा आज पूर्ण करण्यात आलेला आहे। तरी राज्य शासनाने या घंटानाद आंदोलनाची दखल घ्यावी व एसटी कर्मचारी यांना आपल्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या आर्थिक मागण्या पूर्ण कराव्यात, अशा स्वरूपाची भूमिका संयुक्त कृती समितीच्या वतीने मांडण्यात आलेली आहे। तरी राज्य शासनाने व प्रशासनाने सदर बाबतीची दखल घ्यावी व प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या, जेणेकरून प्रवासी जनतेची गैरसोय होणार नाही व रापा कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होणार नाही। तरी त्याकरिता राज्य शासन व प्रशासन यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी व रापा कर्मचारी यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, जेणेकरून पुढील जो 22 तारखेचा टप्पा आहे आंदोलनाचा व 29 तारखेचा आहे ते येण्याची वाट पाहू नये व आमच्या आर्थिक मागण्या पूर्ण कराव्या। या माध्यमातून आम्ही ही घंटानाद आंदोलनाची भूमिका मांडून शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवत आहोत। तरी आमच्या आर्थिक मागण्या पूर्ण कराव्या या हेतूने आज हे घंटानाद आंदोलन करण्यात आलेले आहे।